हाय, मी अमोल आणि आता मी मातोश्रीवरती आहे. कारण आहे सिनेट विद्यापीठातील निवडणुकींचा निकाल आणि 10च्या 10 जागांवरती अधिराज्य गाजवलेल्या आदित्य ठाकरे यांनी त्यांची युवा सेने यांनी जल्लोषचा माहोल मागे आहे. काही लोक माझ्यासोबत आहेत इथे, हे नाचतायत. मला माहिती नाही मला आतमध्ये जायला एंट्री मिळेल की नाही. मी ऐकलं की आदित्य ठाकरे सुद्धा येणार आहेत थोड्या वेळात, पण त्याआधी यांच्याशी बोलूयात की कसा जल्लोष आहे, काय आनंद. खूप खूप खतरनाक. म्हणजे तुम्हाला वाटतं का की ही तर झाकी आहे विधानसभा बाकी है, विधानसभा बाकी है अभी. पूरी विधानसभा लड़ेंगे हम और जीतेंगे पूरी. उद्धव बाळासाहेब ठाकरेची सेना येईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना येईल. विधानसभेत पुन्हा गुलाल उजळेल, पुन्हा गुलाल उजळेल. आम्ही ज्या विधानसभेतून आलो तिथे आम्ही 3 वेळा आमचे शिवसेनेचे आमदार आणून दिले आहे. पण काही काळापूर्वी त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले, त्यांनी गद्दारी केली समजा. त्यानंतर आम्ही त्यांना सोडलं. आता पण आमचा नवीन चेहरा आहे, जे साहेब देईल तो चेहरा आम्ही घेऊ आणि तो चेहरा आम्ही जिंकून आणू. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, स्माइल आहे. आता आपण थोडं आतमध्ये जाऊ. सो तिकडे लोक जल्लोष करतायत, इथेही काही लोक आहेत, यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. काय सांगाल या विजयाबद्दल, काय सांगाल. हा विजय हा 100% विधानसभेची नाणी आहे आणि उद्या येणाऱ्या विधानसभे निवडणुकीला शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवत यांना फडकार विधानसभेवर. सर तुमचं नाव. डॉक्टर धनराज कोसाडे. मी अनुसूचित जमातीमधून मुंबई देवळाचा सिनेट सदस्य म्हणून निवडून आलो आहे. कसं वाटतंय आता, म्हणजे कसं वाटायचं, आनंद होतो आहे. कारण विद्यापीठाने ज्या पद्धतीने आम्हाला छळलं आहे 2 वर्षे, त्याचा उद्रेक या सिनेटमधून आमच्या पदवीधरांनी दाखवून दिलेला आहे. आणि हा जो उद्रेक असा दिसून येतो की जो यूथ आहे, जो तरुण वर्ग आहे, तो आदित्य साहेब आणि वरुण सदस्य यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मिंदे सरकार कितीही प्रयत्न केलं, मिंदे सरकारने आमचं इलेक्शन रोखण्याचं, शेवट हायकोर्टाने आम्हाला न्याय दिलेला आहे आणि त्या न्यायाच्या जोर हे इलेक्शन पार पडलं आणि त्या पडलेल्या इलेक्शनमध्ये आमचे सर्व 10पैकी 10 उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचा युवासेनेचा जो भगवा झेंडा जो फडकलेला आहे हा कायमस्वरूपी राहील आणि पदवीधरांच्या पाठी युवासेना राहील आणि युवासेनेच्या पाठी पदवीधर राहतील. हे पुढे आगामी संदेश आहे प्रत्येक निवडणुकीत. मागे दोन वेळा रद्द करण्यात आले, तर काय कारण होतं, कशा. हे बघा, जसं मी आपल्याला पहिलं पण म्हणालो की त्यांना माहिती होते त्यांच्याकडे मतदार नाही आहेत, ते फक्त आणि फक्त चिडीचा डाव, रडीचा डाव करत होते. आज ज्यावेळेस 96,000 मतदार होते, त्यात पण आमचे 80,000 परत मतदार आमचेच होते. म्हणजे आम्हाला कुठेही माहिती होतं की त्यांनी कधीही निवडणूक घ्यावी. विजय हा शिवसेनेचा विजय हा युवासेनेचाच होणार आहे, म्हणून त्यांना कुठल्याही परिस्थिती हा इलेक्शन होऊ द्यायचं नव्हतं. आणि आज आपण पाहिलं असाल की जिथे त्यांचे एकूण मतदार आणि आमचा शेवटचा मतदार त्याच्यापेक्षा जास्त मतदार आमच्या शेवटच्या मतदाराला आहे, याचाच अर्थ त्यांची नोंदणी नव्हती. युवा त्यांच्याबरोबर नाही. युवा वर्ग आणि ग्रॅज्युएट वर्ग किंवा कुठलाही वर्ग हा आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांवरती विश्वास ठेवून आदित्य साहेबांच्या दिशेने चालणार आहे. म्हणून ते हे इलेक्शन पाडू देत नव्हते, होऊ देत नव्हते आणि ते प्रोलॉंग करत होते. पण आम्ही न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास होता आणि कुठे ना कुठे सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने आपल्याला दिलासा दिला आणि हे इलेक्शन झालं. आणि आज आम्ही हक्काने बोलतो की 10पैकी 10 जो स्ट्राईक रेट मागच्या वेळी होता तो आम्ही परत आणला आहे. शिवसेना प्रवक्ते आहेत आपल्यासोबत, ते ठाण्याला राहतात, मी त्यांचा व्हिडिओ बघत असतो. आज मला ते भेटलेत. मला असं वाटतं की हे इन्फ्लुएन्सर पण आहेत, हे प्रवक्ते पण आहेत आणि आज जल्लोषासाठी एक सर्वसामान्य नागरिक सुद्धा आहे. काय सांगा. हा जल्लोष आहे शिवसैनिकांचा, हा जल्लोष आहे युवा सैनिकांचा. व्हाईट वॉश म्हणजे धोबी पछाड कसा देतात ना, 10पैकी 10 जागांवर धुतला हो युवा सेनेने यांना धुतला. बघा शेवटी आम्ही युवा सेना, आम्ही शिवसेना. अरे मुंबईमध्ये तुमच्यात दम आहे का, दम, दसका दम दाखवलाय, दसका दम. 2-2 वेळा निवडणुका पोस्टपोन केल्या, 2-2 वेळा. सगळ्यात जास्त नोंदणी युवा सेनेची आहे. आणि जे स्वतःला स्वयंघोषित युवा सेना प्रमुख वगैरे म्हणवतात ते कुठे आहेत आज? त्यांची युवा सेना कुठे? स्वयंघोषित युवा सेना एक उमेदवार उभा करू शकले नाहीत. आज शिवसेना ज्यावेळेस अशी उतरते ना, आता ही लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेने ही लिटमस टेस्ट दाखवली. हे तो झाकी आहे. विधानसभेत बघायचं, विधानसभेत शिवसेनेच्या रणनीती आहेत ना, रणनीती त्या आता अशाच येणार, कुणाला सांगितल्या जाणार नाहीत. आता डायरेक्ट
पिक्चर दाखवायचा. पण त्यांचं मत काय की या छोट्या मोठ्या निवडणुकांकडे एवढं लक्ष देणं, तुमचं काय मत आहे? छोट्या मोठ्या का घाबरता मग? छोट्या मोठ्या आहेत ना, का घाबरता? 2 वेळा निवडणुका रद्द केल्या, 2 वेळा निवडणुका. मुंबई महापालिका छोटी मोठी आहे का? रद्द. आज किती वर्ष झाली? या छोट्या मोठ्या निवडणुका या एक टेस्ट असतात ज्याला राजकारण. बरं बघा, सर्वे म्हणजे काय असतो? सर्वे म्हणजे बरं, आमच्या घरी कधीच कोणी सर्वेवाला आला नाही, पण ठाण्याचे सर्वे दाखवले जातात. ही जनतेतनं 5-5, 6-6 हजार वोटिंगमधनं हे सर्वे आहेत. आणि संबंध मुंबईचा घेरा, मुंबईचा पसारा हा मोठा आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचा अगदी दक्षिण कोकणापर्यंत आहे, सावंतवाडीपर्यंत आहे. तिथपर्यंत ही लिटमस टेस्ट झालेली आहे. याला झंझावात म्हणतात. छोटी समजा कुठलीही निवडणूक छोटी नसते, अगदी सरपंचाची निवडणूक देखील छोटी नसते. आणि हे का रद्द झालं मी तुम्हाला सांगतो. ऐन निवडणुकींच्या तोंडाला आपल्या पेड कार्यकर्त्यांचे मोरल डाऊन नको व्हायला, त्यांचा आत्मविश्वास खच्ची नको व्हायला, म्हणून ही निवडणूक रद्द झाली होती. त्यांना माहिती होतं, कारण भाजपा आमची लढाई टोळीशी नाही, गटांशी नाही, आमची लढाई कमळीशी आहे. कमळी सर्वेवर जगते, कमळी सर्वेमध्ये माहीर आहे. सर्वेमध्ये कमळीला कळलं 10 पैकी 10 जागा जाणार आहेत. निवडणुका रद्द. कोर्टाने झापड मारली 2 दिवसात. आणि माझे तर खरं तर म्हणणं होतं ही निवडणूक रविवारी व्हायला पाहिजे होती. जो हे ना हजार जे मत झाले ना, ते सुद्धा पडलं नसतं. आमचे कित्येक वोटर तरुण आहेत, ते कामाला जातात, त्यांना आम्हाला नाही बोलवता आलं. पण हा व्हाईट वॉश हे भविष्यात खूप काही सांगून जाणार आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकांची ही झाकी आहे. मी आजच सांगतो, 82 जागा विधानसभेच्या कोकण प्रांतातून जातात. 82 त्याच्यात 36 जागा ह्या मुंबईमधनं येतात. 82 जागा. आम्ही एवढे बालिश पण नाही की ही निवडणूक जिंकली म्हणजे 82 जागांवर आमचं वर्चस्व, अजिबात नाही. पण तुम्हाला आजही सांगतो, शिवसेना जवळजवळ 35 ते 40 जागांमध्ये ही लिटमस टेस्ट झाल्यामुळे वर आलेली आहे. आम्हाला आमचा सॅम्पल कळालेला आहे. हे लक्षात घ्या. निवडणुका गरजेच्या असतात छोट्या. बघा, जल्लोष सुरू आहे. आपण जाऊया. आणि मी तुम्हाला हे पण दाखवेन की आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स ती पण होणार आहे. तिथे मला आतमध्ये जायला एंट्री मिळेल की नाही मला माहिती नाही. हे इकडे काय सांगाल, आजचा विजय म्हणजे काय तुमच्यासोबत? आजचा विजय म्हणजे एकदम युवासेनेचा आजचा विजयाचा असा एक मेसेज जातो की सुशिक्षित लोक मुंबईची ही युवासेना आणि शिवसेनेच्या पाठीशी आहे, उद्धव साहेबांच्या पाठीशी. ही परंपरा तुम्ही राखली आहे. यस. युनिव्हर्सिटीमध्ये वेळोवेळी प्रत्येक काही एक प्रॉब्लेम असेल तर आपले सगळे सदस्य हे वेळोवेळी आवाज उठून जेव्हा प्रश्न मांडत होते, तोच हा फळ भेटला आहे आम्हाला. बस बघा, यांचं मत आहे की यांना फळ मिळालेलं आहे. पण आपल्याला हे बाकीच्या गोष्टी दाखवायच्या आहेत की इथे जल्लोष आहेच. विधानसभेआधी हा एक मोठा चॅलेंज होता ह्यांच्यासमोर. एक युवक म्हणून हे उतरले आणि हे जिंकले. यांनी परंपरा राखली आहे. आपण काही महिलासुद्धा आहेत, त्यांनाही विचारूयात. आजच्या विजयाबद्दल काय सांगाल तुम्ही? आजचा विजय हा गद्दारांवरती मात केलेला विजय आहे. काय म्हणाल आजच्या विजयाबद्दल? काय तुम्हाला सांगा? आनंद, समोरच्यांना गाजल्याचा आनंद. सुरुवात आता साहेब म्हणाले ये झाकी है, बाकी है सब कुछ देख लेंगे. ये तो लेकिन पिक्चर अभी बाकी है. हाँ, ये ज्योति इथं ट्रेलर होतं, पिक्चर अजून बाकी आहे. विधानसभा आहे, कॉर्पोरेशन आहे, सगळ्यांना कळेल. ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना पण आता पश्चाताप होईल. आम्ही जाऊन पश्चाताप केला आहे. तुम्हाला असं वाटतं की हा एक धडा होता? म्हणजे विधानसभेच्या इलेक्शन आधी 10 पैकी 10 जागा जिंकणं हा एक मोठा चॅलेंज तर होताच. ट्रेलर आहे आणि आम्हाला काय याच्यामध्ये मतदार कमी करून पण आमचे मतदार, आमची रजिस्टर नोंदणी कमी करून पण 13,000. हां, माझं स्वतःचं वोटिंग होतं पण ते कॅन्सल झालं होतं. इथं स्वतःचं वोटिंग आहे, इथं स्वतःचं वोटिंग आहे. आम्ही जिथले 5-6 लोक वोटर्स आहोत, पण आम्ही आता करू नाही शकलो. तेवढं करून पण आमच्या असलेल्या वोटर्सनी आम्हाला जिंकून दिलं. सुशिक्षित मतदार आमच्याबरोबर आहे हे त्यांनी दाखवून दिलं. पदवीधरलाही दाखवून दिलं, आताही दाखवून दिलं. आणि युवा पिढी आहे ही, म्हणजे पुढे घडवणारी पिढी आहे ही. त्याच्यामुळे युवा पिढीने आता तुम्हाला एवढा धडा शिकवला, मग पुढचा धडा काय शिकवणार? नाही, पण तुम्हाला काय वाटतं असेल की आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देतोय, त्याला असं वाटलं की आता मी जिंकलो, मी आता सगळ्या महिला 1,500 रुपये द्यायला लागलाय. पण बहिणीनं दिलं. मेवणे नाराज झाले. त्याचं काय? मेवणे बोलतात तुझ्या भावाने तुला 1,500 दिलं, मग आम्हाला काय? हे मेवणे म्हणजे बहीण बायको फॅमिलीमध्ये भांडणं लावून दिली की ह्यांनी. आणि त्याला असं वाटत असेल की मी आता जिंकलो, त्याने इलेक्शन न घ्यायचं ठरवलं होतं. पण ह्या बाळासाहेबाच्या रणरागिणी आहेत. आदेश आला ना मातोश्रीवरून की ते आम्ही करून दाखवलं. आणि करून दाखवलं की नाही?
दाखवला करून. वर्किंग डेला ना त्यांनी इलेक्शन ठेवली रविवारची, जाणीवपूर्वक वर्किंग डेला म्हणजे जेवढे प्रयत्न करता आले तेवढे सगळे केले, पण तरी आम्ही जिंकलोच. पण तुम्हाला हे वाटत नाही का यानंतर तुमचे विरोधक थोडेसे अलर्ट झाले असतील, त्यांच्यापर्यंत हा मेसेज जातोय? किती प्रयत्न करू दे, पण शेवटी बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत, ते जिंकणार. आणि ते लोक मातोश्रीवर काय काय करते त्यांना अपडेट जातच असणार ना, मग आपण अपडेट जाणार. आता तर हे आणले युवा सेनेवाल्यांनीच एवढं दाखवलं, खरोखर युवा सेनेचे आम्ही आभार मानतोच. ह्या रणरागिणे पण होत्या प्रत्येक बूथला, त्यांनी काय काय कांड केलं ते त्यालाच माहिती आहे. पण आता त्याचं वेळ आले रिक्षावर जायचं आणि त्याचं पद जाणार. आई जगदंबा त्याला सजा देणार, दिल्याशिवाय राहणार नाही. जेवढं बाळासाहेबांनी त्याला दिलं होतं ना, का विसरला तो? विसरला ते तू कोण होतास? नाही कोणाच्या बापाची. पुढे हा विजय हा आमचाच असणार आहे नेहमीच. प्रचंड गर्दी आहे. आम्ही आतमध्ये चाललो आहे, आतमध्ये. आणि आतमध्येही वेगळं वातावरण आहे. आपण इथे जे लोक आहेत त्यांना विचारणार आहोत. काय सांगाल या जीतनंतर काय प्रतिक्रिया आहे? हा विजय येणाऱ्या विधानसभेचा विजय आहे आणि ही फक्त ये तो झाकी आहे, मेन बाकी अभी बाकी आहे. सगळे काय प्रतिक्रिया आहेत? कारण हा मोठा आमच्यासाठी आनंदाचा उत्सव आहे. गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने गद्दारांनी गद्दारी करून सरकार स्थापन केलं, त्यांना दिलेले तिथे फक्त महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ ठाकरे घराण्यांचंच नाव चालतं. इतर कोणी भांडवूळ आली त्यांना आम्ही विचारलं जात नाही, पुन्हा एकदा सिद्ध झालं. बघा सगळ्यांमध्ये जी जोश आहे तो दिसतोय. थोड्या वेळात आदित्य ठाकरे इकडे येतील आणि ते काय म्हणतात त्याकडे आपलं लक्ष आहे, ते पण तुम्हाला मी दाखवेल. प्रेस कॉन्फरन्स संपली आणि आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. हा गोंगाट मला वाटतं की महाराष्ट्रभर गेला असेल हा मेसेज. हा चॅलेंज होता युवकांचा आणि भले ती सिनेटची महाविद्यापीठातली निवडणूक असो, पण ह्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. परंपरा राखली आहे. पुढे येणारा विधानसभा निवडणूक ह्यांच्या लक्षात घेता
हा मोठा चॅलेंज आता विरोधकांना आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन विजय शॉ सोबत अमोल तेली, मुंबई.